डिझाईन ऑफ स्प्रिंग. हेलिकल टेन्शन आणि हेलिकल कॉम्प्रेशन कुठली पण स्प्रिंग तुम्ही कन्सिडर करा, दोन्ही पण स्प्रिंग जरी तुम्ही कन्सिडर केला तरी आपण बघा डिझाईन हे सेमच राहते. मग मी इथं एक कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग, हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग मी इथं फक्त ड्रॉ करतो. जरा कॅमेरा पुसताय का बघा त्याला जरा. एन नंबर ऑफ कॉइल्स, त्याला एन नंबर ऑफ कॉइल्स आहेत. काय दिसत ना? जरासं पुसा की बघते, जरासं ब्लर दिसायला लागले वाटायचे. माझ्या समोर स्क्रीन चालू आहे, ओके दिसाली तुझं. नाही जरासं हे घाण दिसायला लागल्या बहुतेक कॅमेरावर. बघा मी एक हेलिकल कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग घेतले, ज्याच्यामध्ये मी एन नंबर ऑफ कॉइल्स कन्सिडर केले, एन नंबर ऑफ कॉइल्स, आणि त्याचे एंड हे मॉडिफाईड आहे. एंड हे काय त्याचे मॉडिफाईड आहे. ठीक आहे. मग या स्प्रिंग मध्ये समजा या स्प्रिंगच्या वायरचा डायमीटर मी डी घेतला, वायरचा डायमीटर हा डी घेतला. कॉइलचा मीन डायमीटर, कॉइलचा मीन डायमीटर कॅपिटल डी घेतला. ठीक आहे. कॉइलचा मीन डायमीटर म्हणजे सेंटरवर निघणार. ठीक आहे. ह्याचा पिच या सेंटर पासून या सेंटर पर्यंत काय असणार पिच, ह्या एंड पासून इथपर्यंत त्याची काय असणार फ्री लेंथ. मग या स्प्रिंग मध्ये कोणते कोणते स्ट्रेसेस ऍक्ट होतील जर मी इथं वरून फोर्स लावला तर? या स्प्रिंग मध्ये कोणते कोणते स्ट्रेसेस ऍक्ट होतील? कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन, अजून कोण? टेन्शन. टेन्शन. बर, आता मी कुठला लावलाय? कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग आहे म्हणजे कॉम्प्रेशन. पण एक गंमत सांगतो बाळांनो, ही टोटल स्प्रिंग कॉम्प्रेशन मध्ये आहे, पण ही स्प्रिंगची वायर जी आहे, वायर, त्या वायर मधले आपल्याला स्ट्रेसेस बघायला लागतात. टोटल स्प्रिंग कॉम्प्रेशन मध्ये आहे, टोटल स्प्रिंग, पण ही स्प्रिंगची वायर जी आहे ती कशामध्ये आहे ते बघायला लागते. आता मी तुम्हाला एक गंमत सांगतो. हा स्प्रिंगची वायर, आता हे जर टॉप व्ह्यूने बघितलं तर हे असं असणार बघ, ही कॉईल अशी, बरोबर? टॉप व्ह्यूने तुम्हाला ही अशी कॉईल दिसेल, आणि फोर्स हा याला परपेंडिक्युलर आहे असा. म्हणजे थोडक्यात या वायरच्या ऍक्सिसला, वायरच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर फोर्स आहे. ऍक्सिसला परपेंडिक्युलर फोर्स म्हणजे कुठला असतो? ऍक्सिसला परपेंडिक्युलर फोर्स, एक फिगर दुसरी दाखवतो तुमच्या लक्षात येईल. समजा हा ऍक्सिस आहे आणि हा फोर्स आहे, हा शियर जनरेट करतो का टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह? हा शियर जनरेट करतो का टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह? टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह. ना टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह असं येणार ना? तर काय चाललंय तुमचं? अलॉंग द ऍक्सिस म्हणजे टेन्साइल कॉम्प्रेसिव्ह, परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे काय असतोय? शियर असतोय. हे मधनं कट करायला बघतोय म्हणजे शियर असतोय. बघा मी परत एकदा सांगतो, स्प्रिंग फेल झाली म्हणजे स्प्रिंग फेल होत नाही, स्प्रिंगची वायर मधनं तुटत्या. स्प्रिंगची वायर मधनं तुटली म्हणजे स्प्रिंग फेल झाली. म्हणजे स्प्रिंग डिझाईन करायची म्हणजे स्प्रिंग डिझाईन करायचं नाही, स्प्रिंगच्या वायरचं डिझाईन करायचं. आता ही वायर जी आहे, ही वायर अशी गुंडळली तुम्ही, अशी ही सर्क्युलर फॉर्म मध्ये गुंडळत आलाय. ह्या वायर वरती वरून असा फोर्स आहे बघा, मी पेन लावला असा, म्हणजे ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शनला फोर्स आहे. ऍक्सिसला परपेंडिक्युलर डायरेक्शनला फोर्स म्हणजे कुठला असतोय? शियर असतोय. म्हणजे कुठला असतोय? शियर. म्हणून एक स्पेस आहे तिथं डायरेक्ट शियर. डायरेक्ट शियर कुणामुळे जनरेट झाला? तर स्प्रिंगच्या वायर मध्ये व्हर्टिकल जो फोर्स आहे तो स्प्रिंगच्या वायरच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर, असं वरून डायरेक्ट आहे, स्प्रिंगच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर, हा असतोय डायरेक्ट शियर. ठीक आहे. मी जरा डायरेक्ट शियरचा फॉर्म्युला लिहितो. टाऊ, डायरेक्ट शियरचा फॉर्म्युला लिहितो, टाऊ इज इक्वल टू, त्याला पहिलं टाऊ 1 म्हणतो. ठीक आहे. काय येतो डायरेक्ट शियरचा फॉर्म्युला? फोर्स डिवाइड बाय एरिया. फोर्स डिवाइड बाय एरिया. आता वरून लावलेला फोर्स किती आहे बघा तुम्ही? पी. आता वायरचा एरिया किती येणार? π/4. वायरच्या डायमीटरला आपण घेतले डी, π/4 डी स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला इथं डायरेक्ट शियर स्ट्रेस मिळाला, τ1 इज इक्वल टू पी डिवाइड बाय π/4 डी स्क्वेअर. हा डायरेक्ट शियर झाला. आता दुसरा एक विचार करा, दुसरा एक मी आता सांगतो की व्यवस्थित बघायचं. हे बघा, तुम्हाला मी ही वायर आहे असं समजा, ही वायर आहे, ही अशी येणार वर, अशी गुंडळत येणार अशी वर. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर ही वायर बघा, ही अशी असते, म्हणजे हा एंड इथं आहे, तिथंच हा असत नाही, हा कॉईल अशी हेलिकल फॉर्म मध्ये अशी पुढे गेलेली असते, ही अशी पुढे पुढे जाते, बरोबर? मग हे हेलिकल फॉर्म मध्ये असल्यामुळे ज्या वेळेला तुम्ही वरून इथं फोर्स अप्लाय करताय, वरून इथं, त्यावेळेला हे काय होते,
हे दोन्ही एंड एकमेकाच्या असे जवळ येतात, हे असेच आहेत ते असे जवळ येतात. ठीक आहे, म्हणजेच इथं ही जी कॉईल जी गुंडाळलेली आहे, हा एंड आणि हा एंड एकमेकाच्या जवळ यायला बघतो. जवळ यायला बघितलं याचा अर्थ काय झालं बघा, मी दाखवतो तुम्हाला. हे असं आहे समजा, ही बाजू वरची आहे, ही खाली आहे, हे असं आहे बघा. एक वर आहे एक खाली आहे, असं काही डिस्टन्स आहे दोघांच्या मध्ये. आणि ज्यावेळेला फोर्स अप्लाय करतात त्यावेळेला हे दोन्ही बाजू एकमेकाच्या जवळ यायला बघतात. अच्छा, एकमेकाच्या जवळ जवळ यायला बघितलं म्हटलं इथं इथं विचार करा इथं काय झालं. हे असं जवळ आलं की इथं ट्विस्ट व्हायलाय बघा, तशीच ही पण वर आल्या, म्हणजे हे दोन्ही बाजू इथं आणि इथं काय होतंय ट्विस्ट. त्यामुळे या बाजूला आणि या बाजूला ज्या वेळेला दोन कॉईल एकमेकाच्या जवळ यायला चालू करतील या वरच्या फोर्समुळे, हे दोन एकमेकाच्या जवळ येणार. त्यावेळेला इथले जे पोर्शन आहे टॉप व्ह्यूने बघितल्यानंतर, म्हणजे हा पोर्शन आणि हा पोर्शन सब्जेक्टेड टू काय असणार आहे, ट्विस्ट असणार. जर सब्जेक्टेड टू ट्विस्ट असेल तर याच्यामध्ये ट्विस्टिंग शिअर पण आला. त्यामुळे मी दुसरा स्ट्रेस येतो ट्विस्टिंग शिअर. आता हा ट्विस्टिंग शिअर कशामध्ये जनरेट होतोय, वायरमध्ये. ज्या वेळेला तुम्ही वरून फोर्स लावताय त्यावेळेला त्या दोन वायर सगळ्या एकमेकाच्या जवळ यायला बघतात. जवळ यायला बघितला की त्याच्यामध्ये ट्विस्टिंग शिअर जनरेट होतो. आता ट्विस्टिंग शिअर जनरेट झाला, ट्विस्टिंग शिअर जनरेट झाला तर ट्विस्टिंग शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय रे, ट्विस्टिंग शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला मी लिहितो. ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला, ट्विस्टिंग शिअर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय येणार बघा, T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. आता याला मी टाऊ2 म्हणतो कारण की डायरेक्ट शिअरला मी म्हणले टाऊ1, तर ट्विस्टिंग शिअरला म्हणतो टाऊ2. ठीक आहे, आता एक एक किमती लिहित जाऊया. तुम्ही मला सांगायचं कुठली कुठली किंमत. टॉर्क, टॉर्क टॉर्क म्हणजे काय असतं रे, टॉर्शनल मोमेंट. आता जरा इकडे हा मोमेंट बघा, मोमेंट कसा काढते आपण, फोर्स इंटू डिस्टन्स. ट्विस्ट इथं होणार आहे, इथं होणार आहे ना ट्विस्ट, इथं आणि इथं, बरोबर. म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स, तो फोर्स इंटू रेडियस. आता ही रेडियस किती येणार बघा, कॉइलचा डायमीटरच्या हाफ. सो फोर्स इंटू रेडियस एवढा मोमेंट इथे ऍक्ट होणार. त्यामुळे टॉर्क म्हणजे मोमेंटची किंमत लिहितो मी, फोर्स इंटू रेडियस डिवाइड बाय जे. जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया π/32 d⁴. आता इथं लक्ष द्या, मी डायमीटर कुठला लिहिलाय बघा, डायमीटर कुणाचं लिहिलाय, ट्विस्ट कुणामध्ये होणार आहे, वायरमध्ये. त्यामुळे डायमीटर कुणाचं येणार, वायरचा डायमीटर येणार. तो π/32 d⁴. वायरमध्ये ट्विस्ट होणार आहे म्हणून वायरचा डायमीटर इज इक्वल टू सेकंडरी म्हणजे ट्विस्टिंग शिअर डिवाइड बाय रेडियस पाहिजे मला. आता ही रेडियस कुणाची असते सांगा बघा, वायरची रेडियस असते. वायर बद्दल बोलावले ना आपण. मग तुम्ही म्हणणार इथं कॅपिटल डी का आलाय, कारण इथं मुवमेंट काढलाय, मुवमेंट इंटू डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स म्हणजे काय, कॉइलच्या डायमीटरचा हाफ आहे. ठीक आहे, त्यामुळे P डिवाइड बाय 2. आता इथून तुम्हाला सेकंडरी शिअर स्ट्रेस मिळेल. ठीक आहे, मी इथं लगेच दाखवतो. यातल्या 2 ला हे कॅन्सल होईल, इथे झाले 16. ह्या डी ला यातला एक डी कॅन्सल होईल, इथे क्यू होईल. ठीक आहे, म्हणजे इथं राहिला टाऊ2. टाऊ2 इज इक्वल टू ही बाजू बघा, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करा. हे वर गेलं, हा 2 खाली आला, तो हा डिवाइड बाय 2 म्हणजे राहिले 8. P कॅपिटल डी डिवाइड बाय पाय DQ. हा तुमचा सेकंडरी शिअर स्ट्रेस आला. सेकंडरी शिअर स्ट्रेस आणि हा प्रायमरी शिअर स्ट्रेस, म्हणजे एक डायरेक्ट आला एक मुवमेंट मिळाला, एक डायरेक्ट आला एक मुवमेंट मिळाला. आता हे दोन्ही पण शिअर स्ट्रेस जे आलेले आहेत, दोन्ही पण शिअर स्ट्रेस हे कोणामध्ये जनरेट झालेत, दोन्ही पण शिअर स्ट्रेस कोणामध्ये जनरेट झालेत, वायरमध्ये. आता जर वायरमध्ये 2 शिअर स्ट्रेस असतील तर तुम्हाला दोघांची काय करायला लागणार, रिंगच्या वायरमध्ये 2 स्ट्रेस आलेत, शिअर स्ट्रेस आहेत दोन्ही पण, तर दोघांची काय करायला पाहिजे तुम्हाला, ऍडिशन. दोन्ही स्ट्रेसची ऍडिशन करायला पाहिजे. मग ऍडिशन करायची म्हटलं डायरेक्शन माहित असायला पाहिजे. टाऊ1 ची डायरेक्शन सांगा, टाऊ1 ची. हा फोर्स डाऊनवर्ड आहे म्हणजे कॉइलनं लावलेला स्ट्रेस अपवर्ड असणार, त्यामुळे डाऊनवर्ड ची डायरेक्शन मला माहित आहे अपवर्ड. याची सांगा, याची. हे बघा, या अशी कॉइल ना, तुम्ही ज्या वेळेला फोर्स लावला ते एकमेकाच्या असे जवळ आले, एकमेकाच्या जवळ. डायरेक्शन कुठे दाखवणार, इकडं इकडं कुठे दाखवणार, काय आहे, सेकंडरी ट्विस्टिंग शिअरची बाजूने डायरेक्शनच दाखवता येत नाही. डायरेक्शन दाखवता येत नाही याचा अर्थ प्रायमरी स्ट्रेस आणि सेकंडरी स्ट्रेसची तुम्हाला ऍडिशन करता येत नाही. त्यामुळे मी पुढे लिहून ठेवतो, ऍज डायरेक्शन ऑफ ट्विस्टिंग शिअर स्ट्रेस is unknown, therefore it is difficult to determine
रिझल्टंट स्ट्रेस म्हणजे मला प्रायमरी आणि सेकंडरी स्ट्रेस मिळालाय, पण त्या दोघांची ऍडिशन करता येईना. का दोघांची ऍडिशन करता येईना? τ1 फोर्स अपवर्ड आहे, हा डाऊनवर्ड लागला असा, सॉरी हा व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे, फोर्स ट्विस्टिंग सॉरी प्रायमरी शिअर स्ट्रेस अपवर्ड लागला, पण ह्याचा हा ट्विस्टचा कुठं नक्की व्हायला आहे माहित नाही. म्हणजे ट्विस्ट होताना किती होतोय त्याच्यावरती डायरेक्शन यायला पाहिजे, किती माहित नाही मला. त्यामुळे इथं जो डायरेक्शन यायला पाहिजे इथं ती मला माहित नाही म्हणजे ते काढता येत नाही. काढता येत नाही तर मग काय करायचं आता, तर ह्या दोन व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाहीत, त्यांचा रिझल्टंट डिटरमाइन करता येत नाही. म्हणून एक सायंटिस्ट होऊन गेला, A.M. वाल. इथं लिहितो बाय युझिंग, एक सायंटिस्ट होऊन गेला A.M. वाल, स्पेलिंग WAHL, A.M. वाल. यानं काय केले, नंबर ऑफ एक्सपेरिमेंट कॅरी आउट केले, नंबर ऑफ एक्सपेरिमेंट, आणि या दोघांचा रिझल्टंट कसा काढता येईल हे त्यानं सांगितलं. हा रिझल्टंट काढण्यासाठी त्यानं एक आयडिया सांगितली की त्यानं एक फॅक्टर सजेस्ट केला, वाल्स फॅक्टर म्हणून. जे त्या फॅक्टरला नंतर नाव दिलं त्याचं वाल्स फॅक्टर. तर तो फॅक्टर यूज करा. तो फॅक्टर जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला डायरेक्ट त्या दोन स्ट्रेसची ऍडिशन करता येईल. मग तो फॅक्टर त्यानं काय सांगितला बघा, ह्या दोघांची ऍडिशन करायची असेल तर लय त्रास करून घेऊ नका म्हणलं त्यानं काय म्हणला, ही जी किंमत आहे की नाही, कुठली मुवमेंटमुळे आलेली सेकंडरी शिअर स्ट्रेस, ह्याला वाल्स फॅक्टरनं मल्टिप्लाय करा, ह्याला वाल्स फॅक्टरनं मल्टिप्लाय करा म्हणून सांगितलं. म्हणून मी इथे दाखवतो, तो रिझल्टंट स्ट्रेस टाऊ, इथे मी τ2 म्हटलं होतं, τ2, पण हा सेकंडरी ट्विस्टिंग होता, पण त्याने काय सांगितलं वाल्स फॅक्टर वापरला की तुम्हाला डायरेक्ट दोघांचे ऍडिशन मिळेल. तर हाच फॉर्म्युला लिहायचा सेकंडरीचा, म्हणजे ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला लिहायचा, 8PD डिवाइड बाय पाय डी क्यूब हा फॉर्म्युला वापर म्हणलाय. आणि याला फक्त वॉल्स फॅक्टरनं मल्टिप्लाय करा. एक फॅक्टर त्यांना सांगितला, त्या फॅक्टरनं मल्टिप्लाय करा, तुम्हाला डायरेक्ट रिझल्टंट स्ट्रेस मिळेल. मग हा जो वॉल्स फॅक्टर आहे, तो वाल्स फॅक्टर त्यानं सजेस्ट केलाय, त्याची किंमत अशी आहे. आता हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर पाठ होऊन जाईल. 4C - 1 डिवाइड बाय 4C - 4 प्लस 0.615 डिवाइड बाय C. हा फॅक्टर सजेस्ट केलाय की वाल्स फॅक्टरची किंमत 4C - 1 डिवाइड बाय 4C - 4 प्लस 0.615 डिवाइड बाय C अशी घ्या, असं त्यानं मला काय केलं, सजेस्ट केले वाल्सने. मग हा जो फॅक्टर आहे ह्याच्यामध्ये हा C काय आहे, तर आपण ज्या वेळेला सकाळी बघितलं त्यावेळेला मी तुम्हाला C ची किंमत सांगितलेली बघा, इथं आहे. C म्हणजे स्प्रिंग इंडेक्स, आणि स्प्रिंग इंडेक्स म्हणजे काय असते बघा, कॉइलचा डायमीटर डिवाइड बाय वायरचा डायमीटर, कॉइलचा डायमीटर डिवाइड बाय वायरचा डायमीटर, हा बघा स्प्रिंग इंडेक्सचा फॉर्म्युला आहे. C इज इक्वल टू कॅपिटल D बाय स्मॉल डी. म्हणून मुद्दाम लिहून ठेवतो, वेअर C म्हणजे काय, स्प्रिंग इंडेक्स इज इक्वल टू काय, कॅपिटल D बाय स्मॉल डी. कॅपिटल D म्हणजे कॉइलचा डायमीटर, स्मॉल डी म्हणजे वायरचा डायमीटर. ठीक आहे, ही जी किंमत आहे. आणि हा फक्त वाल्स फॅक्टर तुम्ही इथं मल्टिप्लाय करा, तुम्हाला ऍडिशन करायची गरज नाही. मग तुम्ही म्हणणार हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला असा लक्षात ठेवायचा, हे पाठ करायचं नाही, काय करायचं, ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला द्यायचा, T/J इज इक्वल टू टाऊ बाय आर. ह्याच्यावरून टाऊची किंमत काढायची, आणि ज्या बाजूला टाऊ आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला के न मल्टिप्लाय करायचं. ज्या बाजूला टाऊ आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला के न मल्टिप्लाय करायचं. म्हणून मी इथं के ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, के ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला बघा तुमचा फॉर्म्युला मिळतो, शिअर स्ट्रेस. मी फॉर्म्युला पाठ करणार नाही, मी तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना तो प्रत्येक वेळेला जनरेट करून दाखवणार. ठीक आहे, या के ची किंमत. ओके, आणि वाल्स फॅक्टर 4C - 1 डिवाइड बाय 4C - 4 प्लस 0.615 डिवाइड बाय C. हा वाल्स फॅक्टरचं डेरिव्हेशन तुम्हाला नाही, तुम्ही डायरेक्ट वाल्स फॅक्टर यूज करायचा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये. आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला त्या स्प्रिंगचा डायमीटर देईल, तिथे बघा D, त्या स्प्रिंगचा डायमीटर देईल. ठीक आहे, इथं बघा हे डेरिव्हेशन संपलं. ठीक आहे, हे डेरिव्हेशन संपलं, तुमचा रिझल्टंट स्ट्रेस मिळाला. एकदम सोपा आहे बघा, मी परत एकदा सांगतो काय केलंय. कॉइल मध्ये हा व्हर्टिकल फोर्स आहे, स्प्रिंग अंडर कॉम्प्रेशन आहे, पण
स्प्रिंग फेल झाली म्हणजे ही वायर तुटते, म्हणजे त्यामुळे आपल्याला डिझाईन कोणाचं करायला लागते, स्प्रिंगच्या वायरचं डिझाईन करावं लागते. म्हणून आपण स्ट्रेसेस घेताना स्प्रिंगचे घेत नाही, वायरवरचे स्ट्रेसेस घेतो. हा डाऊनवर्ड फोर्स आहे, तर ह्याच्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे म्हणजे डायरेक्ट शिअर. आणि दुसरं, ज्या वेळेला ह्या फोर्स म्हणजे कॉम्प्रेस होईल त्याचा अर्थ इथं हे दोन एकमेकात जवळ आले की इथं ट्विस्ट जनरेट होते, या एंडला ट्विस्ट म्हणजे ट्विस्ट तुमची. दोन फॉर्म्युल्यावरनं मी दोन स्पेस काढले, यांचे ऍडिशन करता येत नाही म्हणून वालनी काय सांगितलं, याला वाल फॅक्टरनं मल्टिप्लाय करा, दोघांची डायरेक्ट ऍडिशनच होते. ठीक आहे, म्हणून मी वाल फॅक्टर इंट्रोड्यूस केला. ठीक आहे, वाल फॅक्टर मला हा तुमचा रिझल्टंट स्पेस मिळाला आणि इथं तुमची ही किंमत मिळाली. सगळ्यांना समजलं इथंपर्यंत? आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, पण त्यासाठी के मी प्रॉब्लेम सोडवताना सांगतो कसा आणायचा ते. हे सेकंडरी शिअर स्ट्रेस काढायचा, ट्विस्टिंग शिअर काढायचा आणि त्याला के न मल्टिप्लाय करायचं. जिथं स्ट्रेस आहे त्याच्या अपोजिटला के न मल्टिप्लाय करायचं. आणि के म्हणजे बघा तुमचं काय, वाल्स फॅक्टर, आणि त्याच्यामधला सी म्हणजे काय, स्प्रिंग इंडेक्स. ठीक आहे, सी ची किंमत म्हणजे काय, स्प्रिंग इंडेक्स. ओके, आता हे बघा तुमचं एक डेरिव्हेशन झालं. याच्यानंतर तुम्हाला अजून एक डेरिव्हेशन आहे, ते म्हणजे डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंगचं. डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंगचं मी लगेच घेऊ काय, डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंगचं डेरिव्हेशन घ्या की. आता हे डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंगचे सेकंड डेरिव्हेशन घेणार आहे मी. सेकंड हे पेपरला 3 ते 4 वेळेला पडले. ठीक आहे, एकदम सोपं डेरिव्हेशन बरोबर पडलेलं आहे. ठीक आहे, मी तर लिहितो आता डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग. डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग. आता स्प्रिंगच्या डिफ्लेक्शन साठी मी काय करतो, इथं एक स्प्रिंगची फिगर ड्रॉ करतो. बघा मी इथे एक स्प्रिंगची फिगर बनवून ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, हेलिकल टेन्साईल स्प्रिंग घेतला, मी आधी सांगितलं टेन्साईल स्प्रिंग घ्या नाहीतर कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग घ्या. कुठली जरी स्प्रिंग घेतली तरी त्या स्प्रिंग साठीचा फॉर्म्युला एकच. मी आता काय दाखवले बघा, ही पहिल्यांदा ओरिजिनल स्प्रिंगची ही पोझिशन दाखवली, ओरिजिनली. ते बघा हा एंड हॉरिझॉन्टल आहे, ओरिजिनल पोझिशन, आणि मी त्याच्यावरती हा फोर्स लावला. टेन्साईल लावा नाही तर कॉम्प्रेसिव्ह लावा, कुठलाही लावा, मी फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळे काय होणार, तर ही स्प्रिंग डिफ्लेक्ट होणार. डिफ्लेक्ट तर डिफ्लेक्ट झाल्यानंतर त्याची पोझिशन मी दाखवली अशी झाली, म्हणजे ओरिजिनल पासून त्यानं किती अँगल टर्न केलाय, थिटा एवढा अँगल टर्न केलाय. जर तुम्हाला ह्या स्प्रिंगचं डिफ्लेक्शन पाहिजे असेल, डिफ्लेक्शन, तर डिफ्लेक्शन काय, ओरिजिनल पासून किती डिस्टन्स वाढलं ते म्हणजे त्याचं डिफ्लेक्शन डेल्टा म्हटलेलं. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट त्याची डेल्टा आहे आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याची थिटा आहे, या पी एवढ्या फोर्स लावल्यामुळे. मग मला ह्या डेल्टाची किंमत किती आहे हे जर डिटरमाइन करायचं असेल, हा डेल्टाची किंमत, तर मला डेल्टाची किंमत कशी डिटरमाइन करता येईल बघा. तर डेल्टा डिटरमाइन करायचा आहे, त्यासाठी मी पहिल्यांदा हा अँगल शोधतो, अँगल ऑफ ट्विस्ट. अँगल ऑफ ट्विस्ट फोर्स लावल्यामुळे हे जे काही ट्विस्ट झालाय अँगल मला शोधता येईल, अँगल ऑफ ट्विस्ट. अँगल ऑफ ट्विस्ट साठी मी टॉर्शनचा फॉर्म्युला यूज करतो. टॉर्शनचा फॉर्म्युला काय असते बघा, टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर इज इक्वल टू काय असते, जी थिटा बाय एल. बरोबर, मी फॉर्म्युला काय वापरला, मला अँगल ऑफ ट्विस्ट शोधायचा आहे, त्यामुळे थिटाचा फॉर्म्युला मी वापरला, कारण हे ओरिजिनल इथं होता, इथनं इथं ट्विस्ट झाला, किती फोर्समुळे, टी फोर्समुळे. ठीक आहे, त्यामुळे टी बाय जे इज इक्वल टू जी थिटा बाय एल. टाऊ बाय आर घेतला नाही मला शिअर नको आहे, त्यामुळे मी फॉर्म्युला घेतला टी बाय जे इज इक्वल टू जी थिटा बाय एल. आता एक 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 किमती लिहित जाऊया आपण. ठीक आहे, मला शोधायचं कुणाला, थिटाला. पहिल्यांदा मी थिटाला एका बाजूला घेतो, बाकी सेकंडला दुसऱ्या बाजूला घेतो. तर थिटा इज इक्वल टू एलला तिकडे घ्या, टी इंटू एल डिवाइड बाय जे इंटू जी. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूज मी एका बाजूला घेतल्या. आता मी किमती टाकतो एक एक. सांगा मला
इथं टॉर्क म्हणजे मोमेंट किती ऍक्ट व्हायला सांगा. इथं मोमेंट किती ऍक्ट व्हायला, मोमेंट इथं ट्विस्ट होणार ना, ट्विस्ट ओरिजिनल होणार. किती होणार, फोर्स इंटू रेडियस, म्हणजे पी इंटू रेडियस किती आहे बघा, ही स्प्रिंगच्या कॉइलचा डायमीटरचा हाफ आहे, पी इंटू डी बाय टू, म्हणजे हा टॉर्क म्हणजे मोमेंट मिळाला. इंटू मला पाहिजे लेंथ. आता कॉइलची लेंथ पाहिजे, कॉइलची लेंथ जरा विचार करायचा. मी काय म्हणतोय बघा, समजा इथं एक अंदाजे एन टर्न आहेत असं म्हणा, तर कॉइलची म्हणजे वायरची लेंथ किती येणार आहे टोटल, एक टर्न म्हणजे एक सर्कम्फरन्स, 2 टर्न असतील तर 2 सर्कम्फरन्स, 3 टर्न असतील तर 3 सर्कम्फरन्स एवढी लेंथ असणार, बरोबर आहे का. एक टर्न असेल तुम्ही इथनं मोजत गेला तर हे किती येणार, एक सर्कम्फरन्स येणार पायडी. 2 असतील तर हा एक टर्न, त्याच्यानंतर दुसरा टर्न, त्यामुळे 2 पायडी. जर असे समजा एन कॉइल आहे, अशा 1 2 3 4 अशी एन कॉइल आहे, तर मग किती यायला पाहिजे रे लेंथ, एका कॉइलचा सर्कम्फरन्स म्हणजे पायडी, म्हणजे लेंथ झाली पायडी एका कॉइलची. अशा तुमच्याकडे किती एन कॉइल आहे. पण मी एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, मी एक सकाळी गोष्ट बोललेली आठवते. मी म्हटलं बघा, जर एंड मॉडिफाय असेल तर एक टर्न मायनस करा, 2 टर्न मायनस करा, तर हे एन म्हणजे काय असतं माहिती काय, इफेक्टिव्ह टर्न म्हणजे ज्याच्यामध्ये ट्विस्ट होईल. एंड मॉडिफाय असेल तर त्याचं ट्विस्ट होत नाही, त्यामुळे तो वजा करायचा. त्यामुळे हा एन म्हणजे इफेक्टिव्ह टर्न्स किंवा कॉइल. ठीक आहे, मी प्रॉब्लेम मध्ये सांगतो इफेक्टिव्ह कॉइल्स म्हणजे काय. परत मॉडिफाय एंड केल्यामुळे जे काही स्प्रिंग ऍक्शन मध्ये भाग घेणार नाहीत ते कॉइल मायनस करायची, जे राहिल्यात ते स्प्रिंग ऍक्शन मध्ये पार्टिसिपेट करतात, त्याला म्हणतात इफेक्टिव्ह टर्न. हे इफेक्टिव्ह टर्न आहे, कारण की इथं ट्विस्ट व्हायला पाहिजे, ट्विस्ट झाला तरच तो कन्सिडर करायचा, म्हणून हे इफेक्टिव्ह टर्न आहे. ठीक आहे, टी टॉर्क म्हणजे मोमेंट मिळाला, लेंथ कॉइलची लेंथ मिळाली. जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. सांगा पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, π/32 d⁴. बरोबर आहे, आपण वायरचं करायचं ना, वायरचा डायमीटर डी आहे, तर π/32 d⁴ इंटू जी म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मी जरा असं टर्म्स रिअरेंज करतो बघा. हा 2 खाली घ्या, हा 32 वर घ्या, 2 खाली 32 वर, म्हणजे राहिले किती 16. 32 वर डिवाइड बाय 2 म्हणजे 16 राहील. हा पी तसाच ठेवतो, हा डी तसाच ठेवतो, इंटू परत डी आहे बघा, म्हणजे झाला d². डी इंटू डी म्हणजे झाला d². हा पाय, आणि हा या पायला हा पाय कॅन्सल होईल, पाय कॅन्सल होईल, हा एन डिवाइड बाय हा 32 ऑलरेडी वर गेलाय, d⁴ इंटू जी. म्हणजे फॉर्म्युला काय आला बघा, थिटा इज इक्वल टू 16p d² डिवाइड बाय d⁴ इंटू जी. हा अँगल ऑफ ट्विस्ट मिळाला, याला मी म्हणतो 1 अँगल ऑफ ट्विस्ट. म्हणजे इथे किती अँगल टर्न होईल तेवढं मला मिळालं. पण माझं एम काय राहणं, अँगल ऑफ ट्विस्ट शोधायचा आहे, तर मला डेल्टा शोधायचा आहे, डिफ्लेक्शन शोधायचं आहे. आता डिफ्लेक्शन शोधण्यासाठी विचार करा, हा जर समजा ट्विस्ट एकदम लहान असेल तर मी ही फिगर एवढीच ड्रॉ करतोय. हे ओरिजिनल पोझिशन, हे तुमची फायनल पोझिशन, आणि हा तुमचा आर्क. जर अँगल हा एकदम थिटा एकदम लहान असेल, एकदमच लहान असेल, तर मला तुम्ही सांगा ही आर्क आणि स्ट्रेट लाईन हे दोन्ही डिस्टन्स काय असते रे, ते म्हणते. मग ही आर्क इज इक्वल टू तुम्ही कशी काढणार, याची रेडियस इंटू याचा अँगल. याची रेडियस म्हणजे हे डिस्टन्स किती आहे बघा, हे d/2 आहे, d/2. त्यामुळे आर्क इज इक्वल टू काय येणार, रेडियस इंटू अँगल. तुम्ही खाली लिहितो. फ्रॉम फिगर इथे पहिला लिहितो, आर्क इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल. आर्क म्हणजेच हे जर स्मॉल असेल एकदम हे डिस्टन्स, तर आर्क इज इक्वल टू काय ना, स्ट्रेट डिस्टन्स म्हणजे डेल्टा इज इक्वल टू रेडियस इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे d/2, कॉइलच्या डायमीटरचा हाफ, इंटू अँगल म्हणजे थिटा. आता थिटाची किंमत जी तुम्ही शोधली ती पुट करतो येतो. थिटा आता शोधलाय तुम्ही, इथे बघा 16p d² n डिवाइड बाय d⁴ इंटू जी. 16p d² n डिवाइड बाय d⁴ इंटू जी. काय कॅन्सल होईल बघा,
ह्यातला 2 ला हे कॅन्सल होईल, 8 येईल इथं. सो 8 p d स्क्वेअर इंटू d क्यूब n डिवाइड बाय g d raised to 4. So deflection of spring is equal to काय 8p d cube n divided by g d raised to 4. p म्हणजे स्प्रिंग वरती ऍक्ट होत असलेला फोर्स, कॅपिटल D म्हणजे स्प्रिंगच्या कॉइलचा डायमीटर, n म्हणजे नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स, g म्हणजे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आणि स्मॉल d म्हणजे वायरचा डायमीटर. याच्यामधून तुम्हाला डिफ्लेक्शन मिळेल. ठीक आहे. परत एकदा सांगतो, एकदम सोपं डेरिवेशन आहे. 3 ते 4 वेळेला पडले, भरपूर वेळेला पडले. मी कसं केलं सांगतो बघा. ही ओरिजिनल पोझिशन काढली, तिथं मी फोर्स लावला. फोर्स लावल्यामुळे हा काहीतरी ट्विस्ट होईल. तो ट्विस्टिंगचा अँगल घेतला मी थिटा आणि हे त्याचं लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट. मग इथला जो ट्विस्ट झालाय तो डिटरमाइन करण्यासाठी मी टॉर्शनचा फॉर्म्युला वापरला, E बाय जे इज इक्वल टू जी थिटा बाय एल. त्यातून थिटा मिळवला, सगळ्या टर्म्स रिअरेंज केला. टॉर्क म्हणजे मोमेंट काढला, P इंटू डिस्टन्स. लेंथ, कॉइलची लेंथ पाहिजे मला. एक टर्न असेल तर पायडी, n टर्न असतील तर पायडी इंटू n. जे म्हणजे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया पाय बाय 32 डी रेस्ट 4 आपण वायरचं करावलं इंटू जी. टर्म्स रिअरेंज केल्या, थिटा मिळाला. हीच फिगर मी थोडीशी बाहेर काढली. जर ह्या अँगल लहान असेल तर हे डिस्प्लेसमेंट पण लहान असणार, म्हणजे आर्क इज इक्वल टू लिनियर डिस्टन्स असेल, म्हणजे डेल्टा. लिनियर डेल्टा. तो डेल्टा म्हणजे आर्क इज इक्वल टू मी रेडियस इंटू अँगल, रेडियस इंटू अँगल, रेडियस इंटू अँगल. सॉल्व केलं, मला फॉर्म्युला मिळाला. हा फॉर्म्युला आणि बाळांनो हा फॉर्म्युला, हे दोनच फॉर्म्युले मला हा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करायला लागणार आहे. ठीक आहे. दोनच फॉर्म्युले, कुठलाही प्रॉब्लेम घ्या तुम्ही आता इथनं पुढे स्प्रिंगचा, हे फक्त दोन जर असं ते हे दाखवा होती मगाची डायग्राम ती ही. आता तुम्हाला पहिला काय डाऊट असेल तर विचारा. हा. काय डाऊट नसेल तर मग मी पुढे जातो. नाही ना, चालते. नक्की नाही? मग आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला चालू करूया. एकच प्रॉब्लेम घेणार ना सर? हा नाही नाही बरं, मी आज बघू, तू म्हणतो तेवढं प्रॉब्लेम घ्या. एकच घ्या बस. ठीक आहे, स्टार्ट करूया. जर कोणाकडे बुकलेट असेल, बुकलेट, तर बुकलेट ओपन करा. बुकलेट. ठीक आहे. प्रॉब्लेम एकदम सोपे असतात. हॅलो, अरे प्रॉब्लेम बघूया बाळांनो, पेज नंबर 20, क्वेश्चन नंबर 8 बुकलेट मधला. सगळ्यात सोपा प्रॉब्लेम घेतलाय पहिला, सगळ्यात सोपा. अ स्प्रिंग फॉर अ स्प्रिंग बॅलन्स. स्प्रिंग बॅलन्स म्हणजे आपलं ज्याच्यामध्ये आपण वजन करतोय की नाही, जे म्हणलं बारक्या बाळांचं वजन करण्यासाठी वगैरे असतात बघा, ते स्प्रिंग बॅलन्स. अ स्प्रिंग फॉर अ स्प्रिंग बॅलन्स इज रिक्वायर्ड टू इलॉंगेट बाय 6 सेंटीमीटर. इलॉंगेट म्हणजे त्याचं डिफ्लेक्शन दिले किती, 6 सेंटीमीटर. एका स्प्रिंगचं डिफ्लेक्शन 6 सेंटीमीटर व्हायला पाहिजे. आपण MM मध्ये घेतो म्हणून मी त्याला MM मध्ये कन्व्हर्ट करतो. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm, 10 मल्टिप्लाय केलं तर 60 mm. फॉर अ टेन्साईल लोड ऑफ, आणि त्याच्यावरती लावलेला टेन्साईल फोर्स म्हणजे स्प्रिंग वरती लावलेला फोर्स किती, 1500 न्यूटन. परत एकदा सांगतो, जरी आपण हेलिकल कॉम्प्रेशन स्प्रिंगचं डिझाईन केलं असलं तरी सुद्धा कॉम्प्रेशन आणि टेन्साईल त्या सगळ्या थिअरी एकच. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन स्प्रिंग येऊ दे नाही तर कॉम्प्रेशन स्प्रिंग येऊ दे, फॉर्म्युले तेच वापरायचे. त्यामुळे त्याच्यावरचा फोर्स दिलाय 1500 न्यूटन. डिझाईन अ स्प्रिंग ऍझ्युमिंग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, आणि त्या स्प्रिंगची म्हणजे वायरची मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिली आपल्याला 8.4 × 10⁴ मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर mm². ठीक आहे. पुढे बघा. ऍझ्युम परमिसिबल शिअर स्ट्रेस फॉर, म्हणजे टाऊ परमिसिबल दिलाय फॉर स्प्रिंग मटेरियल, म्हणजे स्प्रिंगची जी वायर आहे त्याच्या मटेरियलचा टाऊ परमिसिबल दिलाय 360 मेगा पास्कल न्यूटन पर mm². अँड स्प्रिंग इंडेक्स इज C. स्प्रिंग इंडेक्स म्हणजे C इज इक्वल टू 6 दिलाय. स्प्रिंग इंडेक्स इज 6. ठीक आहे. एवढ्या किमती आपल्याला दिल्या आणि काय सांगितलंय तर या स्प्रिंगचं डिझाईन करायला सांगितलं. आता कधी पण लक्षात ठेवायचं, स्प्रिंगचं डिझाईन करायला सांगितलं तर काय काय शोधायचं सांगतो. जरा मागे जातो मुद्दा म्हणून.
स्प्रिंगचं डिझाईन करायला सांगितलं तर काय काय शोधायचं हे बघा. एक म्हणजे पहिला वायरचा डायमीटर काढायचा, वायरचा डायमीटर. त्यानंतर दुसरा कॉइलचा मीन डायमीटर काढायचा, स्मॉल डी कॅपिटल डी. त्याच्यानंतर स्प्रिंगची फ्री लेंथ काढायची, त्याच्यानंतर स्प्रिंगची फ्री लेंथ काढायची. आणि जर विचारलं तर पिच काढायचा, जर विचारलं तर पिच. ठीक आहे, काय म्हणलं? डायमीटर, कॉइलचा डायमीटर, वायरचा डायमीटर, फ्री लेंथ, एवढ्या गोष्टी सांगायच्या. ठीक आहे, मी आता बघा या सगळ्या गोष्टी शोधणार. एक गोष्ट सांगायची राहिली आज, सॉरी आणि नंबर ऑफ टर्न्स. स्प्रिंगला किती टर्न आहेत, किती कॉईल आहेत अशा, त्या कॉईल पण सांगायच्या. 1, 2, 10, 15 किती येतील तेवढ्या सांगायच्या. ओके, चलो मी आता डिझाईन करायला चालू करतो. ठीक आहे, बघा एकदम सोपा डिझाईन. डिझाईन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट मला लागणार, ती म्हणजे कुठली सांगतो. इकडे या, ही स्प्रिंग आहे तुमची, हे तुम्ही डिझाईन करायला आहे. हे काय आहे रे? डिझाईन करताना हे कुठला फॅक्टर आलाय? पहिल्यांदा सगळ्यात वाल्स फॅक्टर डिटरमाइन करून घ्यायचा. ठीक आहे, मी लिहितो वाल्स फॅक्टर. आता वाल्स फॅक्टर कशासाठी लागतो रे आपल्याला? तर डायरेक्ट शिअर स्ट्रेस आणि ट्विस्टिंग शिअर स्ट्रेसचे ऍडिशन करता येत नाही, म्हणून त्या वालने एक फॅक्टर सजेस्ट केला. त्या फॅक्टरनं मल्टिप्लाय करा ट्विस्टिंग शिअरला, तुम्हाला डायरेक्ट ऍडिशनच मिळते. ठीक आहे, त्यामुळे वाल्स फॅक्टर डिटरमाइन करून घ्यायचा. वाल्स फॅक्टर केचा फॉर्म्युला काय बघा, 4C-1 डिवाइड बाय 4C-4 प्लस 0.615 डिवाइड बाय C. आणि C म्हणजे काय असते? स्प्रिंग इंडेक्स. आता स्प्रिंग इंडेक्स मी तुम्हाला काल सांगितलेलं, स्प्रिंग इंडेक्स म्हणजे काय असते? कॅपिटल डी बाय स्मॉल डी, म्हणजे कॉइलचा डायमीटर डिवाइड बाय वायरचा डायमीटर. ठीक आहे, आता सगळ्या किंमत 4 इंटू C किती आहे बघा, 6-1 डिवाइड बाय 4 इंटू C किती आहे बघा, 6-4 प्लस 0.615 डिवाइड बाय C 6. सॉल्व करा, तुम्हाला वाल्स फॅक्टर मिळेल. वन पॉइंट 1.25. पुढे काय आहे अजून? 25. 1.25. ओके, 1.25. कारण नेहमी लक्षात ठेवा, वाल्स फॅक्टरची किंमत ही 4 डिजिट पण घ्यायची, 4 डिजिट पर्यंत. ठीक आहे, म्हणजे आन्सर परफेक्ट येते. त्यामुळे वाल्स फॅक्टरची किंमत 4 डिजिट पर्यंत घ्यायची. चलो, वाल्स फॅक्टर मला मिळाला. आता स्प्रिंग डिझाईनला मी तुम्हाला कसं म्हटलं बघा, मला ट्विस्टिंग शिअर काढायचा, ट्विस्टिंग शिअर. तर ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे, काय विचारतो? डिझाईन ऑफ स्प्रिंग. आता स्प्रिंग डिझाईन करताना पहिल्यांदा ट्विस्टिंग शिअर लिहायचा. हा, ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला काय? T/J इज इक्वल टू τ/R. पण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं, वाल्स फॅक्टरनं कुठे मल्टिप्लाय करायचं? वाल्स फॅक्टरनं कुठे मल्टिप्लाय करायचं? शिअर स्ट्रेस असतोय त्याच्या अपोजिट बाजूला मल्टिप्लाय करायचं, इंटू के. तुम्ही नंतर म्हणशील ह्यो के कुठनं आणला मास्तरनं? हे स्प्रिंग डिझाईन आहे. स्प्रिंग डिझाईन मध्ये हा ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला आहे. इथे मी लिहून ठेवतो, ट्विस्टिंग शिअरचा फॉर्म्युला आहे. पण त्याच्यामध्ये फक्त काय करायचं? वाल्स फॅक्टर इंट्रोड्यूस करायचा, शिअर स्ट्रेसच्या अपोजिटला के न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, म्हणजे तुमचा फॉर्म्युला तयार झाला. बघा, मी काय लक्षात ठेवलं का एक्स्ट्राचं? नाही, ट्विस्टिंग शिअरचाच फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये फक्त के आहे. ओके, आता मी ह्या सगळ्या किमती लिहिणार आहे, त्यासाठी इथं स्प्रिंग लगेच ड्रॉ करायची. इथं स्प्रिंग ड्रॉ केले, हा लक्ष द्या जरासं. ही स्प्रिंग आहे, इथं फोर्स लावलाय मी P. कॉइलचा डायमीटर किती असतोय? कॅपिटल डी. चलो, आता एक एक किमती सांगायच्या मला. के 1.252 9.73. बघा, मी परत एकदा सांगतो. के ट्विस्टिंग शिअर आहे. टॉर्चची किंमत कशी काढली? फोर्स इंटू ही रेडियस D/2 P इंटू D/2. वायरचं डिझाईन करावले, म्हणजे जे ची किंमत किती येणार? π/32 d⁴. π/32 d⁴ इज इक्वल टू टाऊ दिलाय मला परमिसिबल 360 आणि रेडियस वायरच्या डायमीटरचा हाफ D/2.
2 ला हे कॅन्सल केलं इथे 16 आलं, एका डी ला कॅन्सल केलं तर डी क्यूब आला. टर्म्स रिअरेंज केल्या, ठीक आहे. टर्म्स रिअरेंज केल्या की तुम्हाला हे मिळेल, ठीक आहे. त्याच्यामध्ये पी ची किंमत दिली 1500 डी. डी आपल्याला दिलेला आहे स्प्रिंग इंडेक्स 6 इज इक्वल टू डी बाय डी. तो कॅपिटल डी इज इक्वल टू 6 स्मॉल डी. तर मी कॅपिटलची किंमत टाकली 6 स्मॉल डी. त्यातला डी कॅन्सल झाला, टर्म्स रिअरेंज केल्या, डी स्क्वेअर इज इक्वल टू आलं, रूट घेतला तुम्हाला डायमीटर मिळतोय. किती येतोय? 79.73. काय तर चुकतंय, दुसरं अजून एक कोणतं करा. 1.25 8 1500 1500 आहे ना. अहो 36 घेतला का 360 आहे ते? कुठं आहे? 360 आहे ना खालती. 36 आहे रे. ए, 360 बादशाह, आहे. सर 8.92 ती. Yes, ए बा एवढं point. झालं नाही एवढे. बरोबर आहे रे. 8.92 म्हणजे तुमच्या स्प्रिंगच्या वायरचा डायमीटर 8.92 पाहिजे, ठीक आहे. स्प्रिंगच्या वायरचा डायमीटर 8.92. वायर डायमीटर मिळाला. आता कॉईल डायमीटर मिळेल. कॉईल डायमीटर इज इक्वल टू किती आहे? बघा की डी किती टाकला तुम्ही 6D. हा तुम्हाला हे दिलं होतं ना स्प्रिंग इंडेक्स, डी इज इक्वल टू 6D. सांगा किती येते कॅपिटल डी? रे 53.52. काय तर चुकलं, परत एकदा बघा. 6 into 8.92 ना. 53.52. ओके, 53.92 म्हणजे वायरचा डायमीटर मिळाला, कॉइलचा डायमीटर मिळाला, दोन्ही डायमीटर मिळाले. आता दोन्ही डायमीटर मिळाल्यानंतर मला काय शोधायचं बघा, मी जरा मागे जातो, लक्ष द्या. इथे या, मी पहिली फिगर टर्मिनॉलॉजी परत काढली बघा. हा डायमीटर मिळाला, हा डायमीटर मिळाला. आता मला फ्री लेंथ काढायची आहे. फ्री लेंथ काढण्यासाठी मला काय लागणार? नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्स. तर नंबर ऑफ टर्न्स कुठल्या फॉर्म्युल्यात येते बघा? डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यात येते. काय काय डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युल्यात नंबर ऑफ टर्न्स ऍक्टिव्ह टर्न्स आहेत काय? सो डिफ्लेक्शन इज इक्वल टू 8p d³ n डिवाइड बाय gd रेज टू 4. काहीतरी तुम्ही डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग. डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग 8p d³ 8p d³ n डिवाइड बाय gd रेज टू 4. वरचा कॅपिटल डी आहे, खालचा स्मॉल डी आहे. आता आम्ही किमती पुट करतो. डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला दिली. परमिसिबल डिफ्लेक्शन इज 60 म्हणजे मॅक्सिमम डिफ्लेक्शन 60 होऊ शकते. 60 इज इक्वल टू 8 इंटू पी 1500 इंटू डी क्यूब 53.92 चा क्यूब इंटू नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स मला माहित नाही, डिवाइड बाय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे 8.4 इंटू 10⁴. काय करा, हे सगळं सॉल्व करा एवढं, आणि इकडे 60 ला नेऊन डिवाइड करा, तुम्हाला येत नाही. नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स. सर 1.07 into 10⁻³ येते काय? काय तर चुकालंय तुझं. 60 into 17.34 झाले सर. 17.34. चेक करायला वापरत येतात. बरोबर आहे. हा 17.34 येते. ओके, म्हणजे या स्प्रिंग मध्ये ऍक्टिव्ह टर्न किती आहे? 17.34 आहे. बघा, पण मला ऍक्टिव्ह टर्न्स नको आहेत, मला टोटल नंबर ऑफ टर्न्स लागणार. का? इथे या मागं
ह्याच्यामध्ये एंड जर मॉडिफाय केला असेल तर ते इनॅक्टिव्ह होतात. ठीक आहे, त्यामुळे हे सोडून जो काही नंबर राहतो तो इथं आलेला असतो. हे ऍक्टिव्ह टर्न आहेत, म्हणजे जे स्प्रिंग ऍक्शन मध्ये पार्टिसिपेट होणार आहे त्याचा हा नंबर आहे. मग आपण काय करूया, कन्सिडर करूया कुठली तरी एंड कंडिशन कन्सिडर करूया. आपल्याला टोटल 3 एंड कंडिशन आहेत. प्रॉब्लेम मध्ये कुठली ती दिलेली नाही. मग आपण कुठली एंड कंडिशन घेऊया? प्लेन एंड घेऊया, ग्राउंड. स्पीड अँड ग्राउंड आणि हे शेवटची. मी कायम हीच कंडिशन घेणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी म्हणतो कन्सिडर स्क्वेअर्ड अँड ग्राउंड एंड. त्याच्यामध्ये 2 टर्न हे काय असतात, इनॅक्टिव्ह असतात. ठीक आहे, मी आता म्हणतो कन्सिडर स्क्वेअर्ड अँड ग्राउंड एंड कंडिशन. Therefore, total number of turns किंवा कॉइल्स इज इक्वल टू N1 इज इक्वल टू, कसं काढणार आहे मी? ऍक्टिव्ह टर्न प्लस स्क्वेअर अँड ग्राउंडला किती इनॅक्टिव्ह असतात? 2. 17.34 प्लस 2 जे 19.34 टर्न. हे टोटल कॉईल आहे तेवढ्या तुमच्या स्प्रिंगला, एवढ्या टोटल कॉईल आहेत. किती? 19. म्हणजे 1, 2, 3 असे कॉईल मोजत गेला तर ते टोटल किती आहे? 19.34. ठीक आहे, आता टर्न मिळाले, लास्टची स्टेप राहिली. इथं या, मला शोधायचं फ्री लेंथ. आता तुम्ही म्हणणार फ्री लेंथ मध्ये ही सॉलिड येते, म्हणून मी सॉलिड बद्दल बोललो नाही. फ्री लेंथ कशी काढणार बघा, सॉलिड लेंथ प्लस ऍक्सियल गॅप, म्हणजे हे एकमेकाला चिकटून चालणार नाही, यांच्यामध्ये काहीतरी गॅप राहायला पाहिजे, प्लस डिफ्लेक्शन. सॉलिड लेंथ प्लस ऍक्सियल गॅप प्लस डिफ्लेक्शन म्हणजे काय मिळणार तुम्हाला? फ्री लेंथ. आता मी लिहितो फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग. फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग फॉर्म्युला बघा, सॉलिड लेंथ कधी फॉर्म होत्या? पूर्ण कॉम्प्रेस झाल्यानंतर, प्लस प्रत्येकामध्ये ऍक्सियल गॅप पण राहायला पाहिजे, प्लस ऍक्सियल गॅप प्लस काय इथे येणार? डिफ्लेक्शन. ठीक आहे, सॉलिड लेंथ कसं काढतोय आपण? नंबर ऑफ टर्न्स इंटू वायरचा डायमीटर, जे तुम्हाला सॉलिड लेंथ मिळते. हे बघा इथे सॉलिड लेंथ दाखवतो तुम्हाला. सॉलिड लेंथ नंबर ऑफ टर्न्स इंटू वायरचा डायमीटर प्लस ऍक्सियल गॅप. आता नॉर्मली 1 mm 2 mm असं कन्सिडर करतात, मी 2 mm घेतो ऍक्सियल गॅप. जे चिकटता कामा नये, 2 mm चा गॅप राहायला पाहिजे, प्लस स्प्रिंगचं डिफ्लेक्शन ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं आहे. कुठे गेले? स्प्रिंगचं डिफ्लेक्शन 60 mm व्हायला पाहिजे, प्लस स्प्रिंगचं डिफ्लेक्शन 60 mm. N1 टोटल नंबर ऑफ टर्न्स 19.34 इंटू वायरचा डायमीटर 8.92 प्लस डिफ्लेक्शन गॅप 2 mm आणि डिफ्लेक्शन 60. कॅल्क्युलेट करा, फ्री लेंथ मिळेल किती ते सांगा. $234.51. 234.51. म्हणजे आता मी तुमच्या स्प्रिंग बद्दल बोलतो. आता पूर्ण डिझाईन झाले. स्प्रिंगच्या वायरचा डायमीटर 8.92 mm पाहिजे. स्प्रिंगच्या कॉइलचा मीन डायमीटर 53.92 mm पाहिजे. स्प्रिंगचं डिफ्लेक्शन त्यांना सांगितले 60 पाहिजे म्हणून. स्प्रिंगचे ऍक्टिव्ह टर्न 17.34 पाहिजे. टोटल नंबर ऑफ टर्न्स 19.34 पाहिजे आणि स्प्रिंगची टोटल लेंथ 234.51 mm पाहिजे. तर त्या ऍप्लिकेशनला ही स्प्रिंग सुटेबल आहे. आणि इथं प्रॉब्लेम संपला. डिझाइन द स्प्रिंग म्हटलं तर स्मॉल डी, कॅपिटल डी, नंबर ऑफ टर्न्स आणि लेंथ एवढ्या गोष्टी डिटरमाइन करून दाखवायच्या. ओके, ठीक आहे, सगळ्यांना समजला प्रॉब्लेम? हो, सोपा आहे का अवघड आहे? सोपा आहे. एकदम सोपा आहे. 2च फॉर्म्युले आहेत. एक म्हणजे डिझाईनचा, हे बघा इथं याचा. शिअरचा, आणि दुसरा म्हणजे डिफ्लेक्शनचा. 2च फॉर्म्युले वापरायला लागतात. ओके, आता जरा अवघड एक प्रॉब्लेम घेऊया. हे लई सोपा होता रे, एकदम फालतू चिंदी प्रॉब्लेम होते. तो दे की आता जरा अवघड घेऊ. पास केलं. बास नाही, अजून एक प्रॉब्लेम मग बास करूया. एक प्रॉब्लेम आणि बास करूया. बरं, चालतंय. ठीक आहे, ठीक आहे. प्रॉब्लेम कोणाचा आवाज आहे तो? बुकलेट मधला 9 नंबरचा प्रॉब्लेम ओपन करा. 9 नंबरचा. कुठला?
पेज नंबर 20 किंवा 21 वर असेल बघा. आता जो प्रॉब्लेम बघितला की नाही त्याच्या पुढचाच प्रॉब्लेम ओपन करा बुकलेट मध्ये. हा महत्वाचा प्रॉब्लेम आहे, जरा अवघड आहे. किती म्हटला पेज नंबर 21. मी क्वेश्चन वाचतो बघा. अ ट्रॉली विथ अ मास ऑफ. ट्रॉली मधला प्रॉब्लेम तेच आहे. क्वेश्चन नंबर 9. हॅलो वैतागून हे बघा ना. मी म्हणलं सर सोडून दर्शनी मम्मी आले मासेंची गाडी. हा प्रॉब्लेम जरासा इम्पॉर्टंट आहे. का सांगतो, असाच एक रेल्वेचा प्रॉब्लेम पण येतो. सेम असंच असतो, फक्त नाव बदललेलं. ठीक आहे, आता मी प्रॉब्लेम वाचतो. अ ट्रॉली विथ अ मास ऑफ. मी तर मास लिहितो, त्याचं किती दिलंय? ट्रॉलीचं मास 2000 kg दिले, 2000 kg. रन्स डाऊन अ स्लोपिंग ट्रॅक. हे बघा, हा स्लोपिंग ट्रॅक आहे. इथे एक ट्रॉली आहे, मी जरा दाखवतो. ही ट्रॉली आहे तुमची, ही ट्रॉली आहे. हे इथे याचं मास आहे हे, आणि हा स्लोपिंग ट्रॅक आहे. या स्लोपिंग ट्रॅक वरून ही खाली यायला लागली, ह्या डायरेक्शनला ही ट्रॉली खाली यायला लागली. पुढे बघा. अँड स्ट्राईक्स अ बंपर. आणि इथे एक बंपर आहे, या बंपरला ही ट्रॉली येऊन काय होणार? इथं स्ट्राईक होणार. स्ट्राईक्स अ बंपर विथ अ स्पीड. आणि या ट्रॉलीची व्हेलॉसिटी दिली आपल्याला, विथ अ स्पीड ऑफ 15 km/h. kmph लिहिले म्हणजे km/h. म्हणजेच मला याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. इंटू 10⁻³ मीटर म्हणजे किलोमीटर, डिवाइड बाय आर चे सेकंड करा, डिवाइड बाय 3600. सांगा व्हेलॉसिटी किती येते मीटर पर सेकंड मध्ये? किलोमीटरचा मीटर केला इंटू 10⁻³ आणि आर चा सेकंड केला 3600, डिवाइड बाय 3600 सेकंड. 4.16. 4.16 ही या ट्रॉलीची स्पीड आहे. पुढे बघा आता. द बंपर कन्सिस्ट ऑफ 4 पॅरलल स्प्रिंग्स. इथं बंपरला 4 स्प्रिंग आहेत, 1, 2, 3 आणि 4. 4 पॅरलल स्प्रिंग लावलेले आहेत इथं, आणि हा त्याचा बंपर बनवला. ठीक आहे, पुढे बघा. विथ मटेरियल हॅव्हिंग परमिसिबल शिअर स्ट्रेस. आणि या स्प्रिंगच्या मटेरियलचा परमिसिबल शिअर दिलाय, टाऊ परमिसिबल किती आहे? 450 Nm/mm². हा स्प्रिंगच्या मटेरियलचा परमिसिबल स्ट्रेस दिलाय, म्हणजे स्प्रिंगचा परमिसिबल शिअर स्ट्रेस दिलाय. जी दिलाय पुढे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 8 × 10⁻⁴ Nm/mm². त्याचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलाय. स्प्रिंग इंडेक्स पण दिलाय, C8 दिलाय, म्हणजेच कॅपिटल D बाय स्मॉल d 8 दिलेला आहे. इफ द परमिसिबल कॉम्प्रेशन इन बफर इज 30 सेंटीमीटर. ही जी बफर आहे ह्याच्यामध्ये कॉम्प्रेशन किती होऊ शकते? 30 सेंटीमीटर पर्यंत कॉम्प्रेशन म्हणजे डिफ्लेक्शन होऊ शकते. जे डिफ्लेक्शन दिले, परमिसिबल कॉम्प्रेशन म्हणजेच काय? डिफ्लेक्शन किती? 30 सेंटीमीटर होऊ शकते, म्हणजे 300 mm होऊ शकते असं सांगितले. डिझाइन द स्प्रिंग फॉर द वायर डायमीटर, कॉइल डायमीटर, नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स अँड फ्री लेंथ. म्हणजे सगळ्यात किमती काढायच्या आहेत, पण त्यानं नावं प्रत्येकाची मेन्शन केलेली आहेत. ओके, बघा गंमत काय केल्या, ट्रॉली बद्दल सांगितले सुरुवातीला. ही ट्रॉली जाऊन स्ट्राईक होणार आहे बंपरला. बंपरच्या खाली 4 स्प्रिंग लावल्यात पॅरलल मध्ये, आणि काय सांगितले? आता ह्या स्प्रिंगचं डिझाईन कर, ह्या स्प्रिंगचं डिझाईन कर म्हणून सांगितले. ह्या स्प्रिंग अशाच्या अशा लिफ्टला पण युज करतात, किंवा जे आपले रेल्वे स्प्रिंग, रेल्वे जेव्हा शेवटला जाऊन जिथं थांबतात तिथं ह्या अशा स्प्रिंग लावलेल्या असतात, म्हणजे अशी रेल्वे त्याला स्ट्राईक होऊन थांबते. त्या स्प्रिंग ज्या आहेत त्याचं डिझाईन करायला सांगितले, ह्या स्प्रिंग. ठीक आहे, करूया डिझाईन. आता मी एक प्रश्न विचारतो बघा नो, इथं या स्प्रिंगचा यूज काय केलाय सांगा. या स्प्रिंगचा यूज तर प्रॉब्लेम सॉल्व्ह. लिफ्टला पण हे करते माहिती ना, खालती तसे केले. काय कशासाठी यूज केले? म्हणजे हे करला हो, म्हणजे शॉक मोठा असतो जे जॉब करायला. बरं ठीक आहे, मी पुढे जाऊन सांगतो. हे खाली स्लोपिंग ट्रॅकवर खाली चाललंय, म्हणजे ह्याच्याकडे काय आहे? कुठली एनर्जी आहे रे? कुठली? हे स्लोपिंग ट्रॅकवर खाली चाललेलं आहे ट्रॉली, कुठली एनर्जी आहे त्याकडे? कायनेटिक. कायनेटिक एनर्जी. अंदाजे म्हणे 100 एवढी कायनेटिक एनर्जी याच्याकडे, 100 आहे असं म्हणा. हे खाली आलं तिथं स्ट्राईक झालं तर त्याची कायनेटिक एनर्जी किती होणार? कमी होणार.
कमी म्हणजे किती होणार? असा अंदाज कसं सांगायचा? आपण बंपर कधी लावतो हे इथं जाऊन थांबायला पाहिजे. थांबायला हे पाहिजे. थांबलं याचा अर्थ कायनेटिक एनर्जी किती झाली बंपरवर धडकल्यावर? 0 नाही, 0 होत Zero नाही, जस्ट 0च होणार. 0 झाली. ठीक आहे, 0 झाली असं म्हणूया आपण. मग एनर्जी सुरुवातीला 100 होती, फायनली 0 झाली. एनर्जी आपोआप गायब होत्या? नाही. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ Spring एनर्जी absorption. बघितली की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, बट Not इट be कॅन बी destroyed. कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू One form of अनदर energy to another फॉर्म. form. म्हणजे ही कायनेटिक एनर्जी कुणाकडे जाणार? ह्या Spring कडे. स्प्रिंगकडे जाणार. म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंग, म्हणजे स्प्रिंगनं ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी म्हणजेच ह्याची कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, म्हणून मी पहिल्यांदा काय करणार, या ट्रॉलीची कायनेटिक एनर्जी काढणार. कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रॉली. ट्रॉलीची कायनेटिक एनर्जी सांगा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1/2 mv स्क्वेअर. V square. 1/2. ट्रॉलीचं मास किती दिले बघा, 2000 इंटू ट्रॉलीची स्पीड किती दिल्या, 4.16 चा स्क्वेअर. तुम्हाला ट्रॉलीची कायनेटिक एनर्जी मिळेल. ती आवाज कुठं जायची? ये वैभ्या. असू दे, लय टेन्शन घेऊ नकोस. वैभ्याला नावानं शिव्या घालू नको, येते. 17.30 into 10⁻³ 17.30 into 10⁻³ 17.30 into 10⁻³ कसं येणार? न्यूटन मीटर. न्यूटन बरोबर आहे. एवढी एनर्जी, मीटर. एवढी एनर्जी ही काय होणार बाळांनो? कायनेटिक एनर्जी ह्या ट्रॉलीची कोण ऍब्सॉर्ब करणार? स्प्रिंग ऍब्सॉर्ब करणार. म्हणून मी म्हणतो एनर्जी आफ्टर स्ट्रायकिंग, एनर्जी absorbed by 4 springs equal to 17.32 into 10⁻³ मी 4 स्प्रिंग का लिहिलं? किती स्प्रिंग एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहेत? ही सगळी कायनेटिक एनर्जी 3 झिरो होणार का? स्ट्राईक झाल्यामुळे. त्यामुळे ह्याची एनर्जी कुणाकडे जाणार? या स्प्रिंग मध्ये जाणार आणि ती स्प्रिंग जाऊन स्टोअर होणार. त्यामुळे स्प्रिंग मध्ये स्टोअर झालेली एनर्जी ही एवढी आहे. मग एनर्जी स्टोअर्ड इन वन स्प्रिंग किती असणार आहे? एका स्प्रिंग मध्ये एनर्जी स्टोअर झालेली भागिले 4. ही किती आहे? 4 स्प्रिंगची आहे. म्हणजे मला एकाची एनर्जी पाहिजे. सो एनर्जी इन वन स्प्रिंग इज इक्वल टू किती येणार बघा? 17.32 into 10⁻³ डिवाइड बाय 4. समजलं? 4 स्प्रिंग सगळी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार, तर ती एका स्प्रिंग मध्ये किती असणार? डिवाइड बाय 4. सांगा मग एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंग किती असणार? 4330 आल्या. इच स्प्रिंग लिहिले म्हणजे प्रत्येक स्प्रिंगने एवढी एनर्जी ऍब्सॉर्ब केली. 4330 330 एवढी एनर्जी कुणी ऍब्सॉर्ब केली? स्प्रिंगनं, एका एका स्प्रिंगनं. स्प्रिंगनं ऍब्सॉर्ब केली. आता जर असं मी हे स्प्रिंगनं ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दिली, मी अजून स्प्रिंग कडे गेलेलोच नाही आहे. आता मी स्प्रिंग कडे जातो. आता जरा मी स्प्रिंग कडे जातो, लक्ष द्या. हे बघा, आपण सकाळी एक स्प्रिंग लॉ बघितला, बरोबर? बघितला काय रे स्प्रिंग लॉ? काय होता स्प्रिंग लॉ? is directly proportional to delta. स्प्रिंग लॉ होता, बरोबर? हे मी जरा ड्रॉ करतोय. समजा हे डिफ्लेक्शन आहे आणि समजा हे फोर्स आहे. इथं सरळ डिफ्लेक्शन. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा असेल तर मला हे असं ड्रॉ करता येईल बघा. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्यामुळे स्ट्रेट लाईन येणार. समजा ही तुमची पी ची व्हॅल्यू आहे, तर त्यावेळेचा ही तुमची डेल्टाची व्हॅल्यू असणार, डेल्टाची व्हॅल्यू. मग याच्यामध्ये या कर्व मध्ये एरिया अंडर द कर्व जी असते की नाही, एवढी एरिया अंडर द कर्व ही म्हणजे एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंग असते. एरिया अंडर द कर्व म्हणजे काय असते? एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंग. मी लिहितो
एनर्जी ऍब्सॉर्ब्ड बाय स्प्रिंग. सांगा इथनं फॉर्म्युला काय येतोय. एरिया अंडर द कर्व हा काय आहे, ट्रायंगल आहे. ट्रायंगलचा एरिया काय येतोय 1/2 बेस Half base into height. हाईट म्हणजे फोर्स. सो 1/2 पी इंटू डेल्टा म्हणजे काय असते, एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंग. हा त्याचा फॉर्म्युला असतो. पण तुम्ही ऑलरेडी शोधला एनर्जी ऍब्सॉर्ब किती आहे ती आहे बघा 4330 4330. पण हे मीटर मध्ये आहे, मी MM मध्ये करतो. इंटू 10⁻³ 1/2 डिफ्लेक्शन आपल्याला स्प्रिंगचं दिलंय. किती डिफ्लेक्शन करा सांगितले 300. स्प्रिंगचं 300. हे MM मध्ये लिहितो 300 कॅल्क्युलेट करा तुम्हाला P मिळेल. म्हणजे एका स्प्रिंग वरती अप्लाय झालेला फोर्स मिळाला मला. एका स्प्रिंग वरती अप्लाय झालेला फोर्स. $28.86 into 10⁻³ सर. P किती आला, फोर्स किती आला बाळांनो, ऐकू येते का माझं. किती 28.86 into 10⁻³ 28.86 इंटू 10⁻³. बघा मी काय केले परत एकदा सगळ्यांना सांगतो हं. लय महत्वाचं आहे. पहिल्यांदा ह्या ट्रॉलीची कायनेटिक एनर्जी काढली, या ट्रॉलीची कायनेटिक एनर्जी. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ही ज्या वेळेला स्ट्राईक होणार त्यावेळेला या सगळ्या स्प्रिंग ऍब्सॉर्ब करणार. त्यावेळेला या सगळ्या स्प्रिंग कायनेटिक एनर्जी ऍब्सॉर्ब करणार. ओके लक्ष द्या. बघा मी पहिल्यांदा काय केलं, या ट्रॉलीची कायनेटिक एनर्जी डिटरमाइन केली. ही कायनेटिक एनर्जी कोणी ऍब्सॉर्ब केली तर या स्प्रिंगने ऍब्सॉर्ब केली. ही कायनेटिक एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंग म्हटली. म्हणजे टोटल स्प्रिंग किती तिथे 4. मग मी एका स्प्रिंगची ऍब्सॉर्ब एनर्जी काढली, डिवाइड बाय 4 केलं. डिवाइड बाय 4 केल्यावर एका स्प्रिंगची ऍब्सॉर्ब केलेली एनर्जी मिळाली. त्यानंतर मी स्प्रिंग लॉ वरून फॉर्म्युला ही फिगर ड्रॉ केली आणि यावरून एनर्जी ऍब्सॉर्ब बाय स्प्रिंगचा फॉर्म्युला लिहिला. एरिया अंडर द कर्व 1/2 फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याच्यावरून मला एका स्प्रिंग वरचा फोर्स मिळाला. आता स्प्रिंगचा फोर्स मिळाला, मग आता पुढे डिझाईन करूया. बघा डिझाईनचा फॉर्म्युला, डिझाईन ऑफ स्प्रिंग. मला स्प्रिंग फोर्स मिळाला, आता मी डिझाईन करू शकतोय. ठीक आहे, म्हणजे त्या ट्रॉलीचं काम झालं. हॅलो, हे अडकलं वाटते. हॅलो, गेलं वाटतं. हा आलं. मला याला मल्टिप्लाय करायला पाहिजे वॉल्स फॅक्टर, बरोबर. शियर स्ट्रेसच्या अपोजिट वॉल्स फॅक्टरने मी मल्टिप्लाय केलं. मग आता मला वॉल्स फॅक्टर माहित आहे का रे, नाही. मी तुझे डिटरमाइन करतो. वॉल्स फॅक्टर K इज इक्वल टू फॉर्म्युला काय 4C - 1 डिवाइड बाय 4C - 4 प्लस 0.615 डिवाइड बाय C. हा वॉल्स फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. किती पुट करतो 4 इंटू आपल्याला स्प्रिंग इंडेक्स प्रॉब्लेम मध्ये दिलाय 8 -1 4 इंटू 8 - 4 प्लस 0.615 डिवाइड बाय 8. सॉल्व करा, तुम्हाला वॉल्स फॅक्टर मिळेल. $1.1840. 1.1840. आता ही किंमत इथं पुट करतो 1.1840 इंटू टॉर्क. सांगा टॉर्क. स्प्रिंग ड्रॉ करतो इथं, मला तुम्ही टॉर्क सांगा. इथं फोर्स आहे. ब्लड दिसेल असं वाटत नाही जरा. माझ्या इथं स्क्रीन क्लिअर दिसायला लागली. गेलं. हा
मग ते नीट इंटू डायमीटर किती येणार D/2 डिवाइड बाय J π/32 वायर डायमीटर रेस्ट 4 टाऊ परमिसिबल प्रॉब्लेम मध्ये दिलाय. टाऊ परमिसिबल दिलाय 450 450 डिवाइड बाय R म्हणजे रेडियस D/2 टर्म जरा 2 ला हे कॅन्सल करतो 16 यातला D ला एक गेला D3. आता या 16 ला मी वर घेतो 2 ला खाली घेतो म्हणजे 1.1840 16 वर गेला 2 खाली आला म्हणजे राहिले 8. P फोर्स आत्ता शोधलाय 28.86 इंटू 10⁻³ इंटू D जरा लक्ष द्या D ची किंमत लिहिणार आहे. D म्हणजे किती आहे बघा 8 टाइम्स स्मॉल d स्प्रिंग इंडेक्स वरून मिळते 8 टाइम्स स्मॉल d ची किंमत 8 टाइम्स स्मॉल d डिवाइड बाय 16 तर वर गेलाय राहिला इथं पाय इंटू इथं राहिलाय D³ इज इक्वल टू ह्या बाजूला 450 यातल्या एक D ला यातला D कॅन्सल करा राहिला स्क्वेअर D स्क्वेअर इकडे घ्या 450 इकडे घ्या D D स्क्वेअर इकडे 450 इकडे D 39.33 आलाय. 39.33 आहे. हा तुमच्या काय मिळाला स्प्रिंगच्या वायरचा डायमीटर. तर 13.9 कॅपिटल D किती येणार स्क्वेअर रूट घेतलास काय? घेतला की चेक कर जरा राजा. 39 आन्सर बरोबर आहे का 314.64. चलो मला स्मॉल d मिळाला कॅपिटल D मिळाला म्हणजे वायर डायमीटर मिळाला कॉईल डायमीटर मिळाला वायर डायमीटर कॉईल डायमीटर. आता याच्यानंतरची पुढची गोष्ट डायमीटर मिळाल्यानंतर आता काय मिळवायचे नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स. ऍक्टिव्ह टर्न्स मिळवण्यासाठी कुठला फॉर्म्युला लिहायचा डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग. डिफ्लेक्शन ऑफ स्प्रिंग सांगा स्प्रिंग डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू होता बघा 8pd³ 8pd³ n डिवाइड बाय gd⁴ बरोबर 8pd³ n डिवाइड बाय gd⁴. डिफ्लेक्शन आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिले 300 mm घ्या म्हणून सांगितले. 8 फोर्स आपण शोधलाय 28.86 इंटू 10⁻³ वायरचा कॉईलचा डायमीटर शोधलाय 314.64 चा क्यूब. नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स माहित नाहीत आपल्याला हे शोधायचं आहे. जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी प्रॉब्लेम मध्ये दिलाय 8 इंटू 10⁻⁴ इंटू वायर डायमीटर 39.33 हे सॉल्व करा इकडे डिवाइड करा तुम्हाला n मिळते नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स. व्हिडिओ बंद पडला तर संपायला 5 मिनिटाचा राहिले प्रॉब्लेम. नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स
किती ते बाळांनो? अजय, so number of active turns are 7.99. 7.99. आता तुम्ही सांगा मग ऍक्टिव्ह टर्न्स 7.9 आहेत तर टोटल टर्न्स किती असणार? टोटल टर्न्स कसे काढणार रे? 9.99 अधिक 2 करणार. येस, 9.99. जे टोटल नंबर ऑफ टर्न्स किती आले? 9.99. चला टोटल टर्न्स मिळाले, राहिले आता फक्त फ्री लेंथ. फ्री लेंथचा फॉर्म्युला सॉलिड लेंथ प्लस